सेजलचा दादा साकेत आता इथे आलेले आहे आणि दोघे खुश आहेत. ती बघ हसते बघ खुदकाल. आता काय बनवणार आहे तो माहितीये का तुला? माहितीये. काय बनवणार आहे सांग बघू. लॉलीपॉप. थेट काहीतरी नाही उगाच काहीतरी सांगू नको. खरंच बनवणार लॉलीपॉप? आलू लॉलीपॉप? आलू लॉलीपॉप. आलू लॉलीपॉप म्हणून दाखव मला. आलू लॉलीपॉप. आलू लॉलीपॉप. पहिलं सॉलिड आहेस तू. मला बोलताना किती अवघड आलू लॉलीपॉप असं झालं. ओके साहित्य सांगतोस मला काय काय आहे? हो. हा ब्रेडचा चुरा, हा मॅश बटाटा, हा ही रवा रवा, मग कॉर्नफ्लॉवर, आलू लसणाची पेस्ट, ही जिरा, ही हिरवी मिरचीची मिरची, धना, साखर, तीळ, हे सॉस, हे मीठ, हे चाट मसाला आणि कोथिंबीर. फॅन्टॅस्टिक. हे सगळं तुझं आवडीचं आहे आणि आमच्याही आवडीचं आहे. काय ग आपल्याला सगळंच आवडतं आहे की नाही? ओके आता मला सांग हे कुठे शिकलास तू? हे आता मी आईकडनं शिकलो. म्हणजे आईकडनं शिकलो. कुकिंगची एवढी वेळ नाही मला. फारसं काही गती नाहीये. गती नाही म्हणजे आवड नाहीये. हो. आपल्याला फक्त खायचं माहिती असतं आणि व्यवस्थित आईने केलेलं कसं खाता येईल आणि आईला कसं दमवता येईल एवढं आपण फक्त बघायचं. सारखं आपलं ते तळते शेवटी म्हणेल आता बास किती खाशील असं म्हणेपर्यंत खायचं. ओके मला सांग आता हीच रेसिपी का शिकलास तू? हे सगळं सेजलला सगळं खायला आवडतं म्हणून चटपट गोष्टी आवडतात सेजलला. दादा म्हणजे सॉलिड आहे तुझं एकदम झाकडू माकडू. चला आता काय करायचं मला सांग पहिल्यांदा. काय काय करायचं? पहिलं सगळं एकत्र दोन्ही सोडून सगळ्यांचं मिश्रण घ्यायचं. मग हे घेऊ याच्यात मी. हो हे पुन्हा. ओके आपण हे एकत्र आता काय घालायचं त्यात? सगळं थोडं थोडं घालू. थोडं एक अर्धा चमचा जिरा, हिरवी मिरची घातली आपण. ओके साखर घालायची थोडीशी. जास्त घालायची नाही की चटपटपणा येतो. तीळ. सेजल तू घरी जाऊन प्रयत्न करा हे करायचा. तळायला लागतं. तळायला दादा तळेल ना बाकीचं तू करून जमतंय. म्हणजे साकेत दादालाच भासेल. नाही साकेत दादा तो मोठा तुझ्यापेक्षा. मी जरासं चवीनुसार घालायचं. हा चाट मसाला चटपटी लागतो. चाट मसाला आता नेहमीसाठी. ओके आता काय करायचं आपल्याला? कोथिंबीर जरा ह्याच्यातच घालायची. ओके आता ह्याच्यात काय घालायचं राहिलंय? फक्त आता ब्रेडचा चुरा घालू का? आता आपण हे सगळं एकत्र करूया ना. सगळं कुस्करून एकत्र करायचं आणि मग काय करायचं? मग ते त्या कॅन्डी स्टिक मध्ये घालून. ओके पण माझं असं म्हणणं आहे की हे सगळं आता आपण कुस्करत बसण्यापेक्षा तुझ्या आईने जे कुस्करून दिलेलं आहे ते आपण समजा बाहेर काढलं तर तुझ्या आईने हे जे दिलेलं नाही हे घेऊन आपण पुढे जाऊया. आता काय करायचं मला सांग. काय मला डिश देणार का? त्यात मी रवा काढतो. देणार ना तुला डिश मी का नाही देणार? यू टेल मी व्हाय शुड नॉट आहे. मला इंग्लिश बोलायला नको. लय बेकार इंग्लिश आहे. ओके आता काय करायचं मी? रवा काढा. ओके आता मग या मिश्रणाचे छोटे छोटे गोळ करायचे. मीडियम साईज. हे दिसणारच नाहीत इतके बारीक नाही पण इतका मोठा पण नाही. मधला साईज. साकेत दादा किती टाइमपास करतोय? लवकर कर मला भूक लागली आहे. मग दादाला पण कळत नाही पटपट करायचं ते नाही. ओके आता काय करणार तू? हे पहिले ह्याच्यात बुचकायचं की रवा चिटकेलेला. ओके रवा लावायचा आहे ना जरा. 2 कर. एक मला आणि एक सेजलला. आपण हे दादाला द्यायचं का? एखादं देऊया ना. नको द्यायला. एखादं देऊया ना. आईने पण आपल्यासाठी 2 बनवले ना. मग साकेत दादाला पण 2 बनवले. रव्याची आंघोळ घालतोय आम्ही. ओके आता आपण सोडूया ते तिकडे. सेजल जरा मागे हो. सॉलिड जमलाय तुला. आईचं बघून शिकतोच आहे. आजी तुला काय देते रे? आजीच्या हातचं तुला काय आवडतं? आमटी आवडते आजीच्या. आमटी? मला माहिती. तुला नूडल्स आणि तुला आमटी. एक आंबट वरण काय म्हणायचं त्याला? आमटी साधं वरण. आजींची ती खासियत असते. माझ्या आजीचं सुद्धा मला सवय आवडतं वरण.
आमटी. काय होतं, मी जेव्हा भात आमटी खायला बसतो ना, एकदा भात जास्त होतो म्हणून मी परत आमटी घेतो. मग त्यावेळी काय होतं, मग आमटी जास्त होतं, मी परत भात घेतो. असं बराच वेळ चाललेलं असतं. हे बघितलंस का? तर बघ, कमवलंय मी खाऊन खाऊन. म्हणून कमवलंय. बघू दे. अरे खरंच की, इथे सुद्धा आहे पोट. चला, आणि हे कशाबरोबर खायचं मला सांगा. हे आता ह्याच्यावरती जरा सॉस टाकायचा. म्हणजे आता आपण हा, हे चायनामध्ये रेसिपी गेली तर तिकडे काहीतरी वेगळं होणार, US मध्ये गेली तर तिकडे काहीतरी वेगळं. चायना बघितलं तर असं खावं लागतं ना तिकडे. चला, घेऊन घ्या साहित्य आणि कृती. पोटॅटो लॉलीपॉप बनवण्यासाठी लागणारं साहित्य: ब्रेडचा चुरा, उकडून कुस्करलेला बटाटा, रवा, कॉर्नफ्लोअरची पेस्ट, आलं लसूण पेस्ट, जिरेपूड, मिरची, धणेपूड, साखर, तीळ, टोमॅटो सॉस, मीठ, चाट मसाला, कोथिंबीर आणि आईस्क्रीम स्टिक्स. कृती: प्रथम एका बाउलमध्ये उकडून मॅश केलेला बटाटा घेऊन त्यामध्ये आलं लसूण पेस्ट, जिरं, मिरची पेस्ट, धणेपूड, साखर, तीळ, टोमॅटो सॉस, मीठ, चाट मसाला, कोथिंबीर आणि ब्रेडचा चुरा घालून मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यावं. या मिश्रणाचे छोटे गोळे आईस्क्रीम स्टिक्सना लावून ते कॉर्नफ्लोअर पेस्ट आणि रव्यात घोळवावेत आणि पोटॅटो लॉलीपॉप डीप फ्राय करून घ्यावेत.